मान्सून आता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला आहे। त्यात आपल्या नाशिक शहरात गेले 3 ते 4 दिवसापासून समाधानकारक पाऊस होत आहे। त्यात त्र्यंबकेश्वर गंगापूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे नाशिकची गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये वाढ होऊन ती वेगाने वाहत आहे। याच गोदावरी नदीवर असलेला प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा सुरू झाला आहे। परंतु काळजी अशी वाटते की हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे। त्यात काही अतिउत्साही तरुण-तरुणी धबधब्यावर धोकादायक सेल्फीचा आनंद घेत आहेत। बॅरिकेड ओलांडून तरुणांची प्रवाहाजवळ गर्दी होत आहे। धबधब्याच्या वरील बाजूस तरुणांची मौज मस्ती बघायला मिळत आहे। धोका असलेल्या ठिकाणी बसून तरुणांचे वेडेचाळे सुरू आहेत। पाऊस आता पुन्हा सक्रिय होऊ शकतो। कदाचित धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला तर नदीचे पात्र मध्ये वाढ होऊ शकते। अतिउत्साही पर्यटक मध्ये तरुणीचे प्रमाण जास्त आहे। कृपया काही घटना इथे घडू नये यासाठी वेळेत उपाययोजना तिथल्या प्रशासन, पोलीस बांधव यांनी घ्यायला हवी।